जर तुमच्या हातांच्या बोटांचे जॉईंट, मनगटाचे जॉईंट, गुडघे, शोल्डरचे जॉईंट जर एकदम खूप दुखत असेल, त्यांना सूज आलेली असेल, सकाळच्या वेळेस ते जास्त वेदना देत असतील, तर मित्रांनो तुम्हाला संधिवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार झालेला असू शकतो. आणि जर तुम्हाला या आजारासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संधिवात या आजारासंदर्भात सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कसा कमी करावा याच्यावरती मी रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. आज आपण संधिवात या आजारासंदर्भात सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये संधिवात म्हणजे काय, संधिवात होण्याची काय काय कारणीभूत घटक असतात, संधिवात हा आजार झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसतात, म्हणजे हा आजार झाल्यावर आपण कसा ओळखायचा, या आजारामध्ये काय काय तपासण्या करण्यात येतात, त्यातील उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय, किंवा जर या आजाराला व्यवस्थित किंवा वेळेत उपचार जर केला नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, अशी सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. रुमॅटॉइड आर्थरायटिस इज अन ऑटोइम्युन डिसीज. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच आपल्या शरीरावरती मारा करते, हमला करते. त्याच्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे जॉईंट सुजतात, त्यांना इन्फेक्शन होतं, इन्फ्लॅमेशन होतं आणि आपल्याला वेदना देत असतात. जेव्हा आपल्याला संधिवात हा आजार होत असतो तेव्हा आपले सायनोव्हियल जॉईंट डॅमेज होत असतात, त्यामध्ये कार्टिलेज डॅमेज होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी सूज येत असते, आपल्याला पेन म्हणजे वेदना होतात. एका वेळेसच अनेक जॉईंट्स अफेक्ट होत असतात. आपल्या हातांचे बोटांचे जॉईंट, मनगट आणि गुडघे, अँकल जॉईंट, शोल्डर जॉईंट अशा प्रकारचे सर्व जॉईंट एका वेळी अफेक्ट होत असतात आणि आपल्याला स्टिफनेस म्हणजे हालचालही करता येत नाही, खूप पेन होत असतात, वेदना होत असतात. म्हणून या आजाराचं लवकरात लवकर निदान करून उपचार करणं अतिशय गरजेचं असतं, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण वाचू शकतो किंवा त्यांना प्रतिबंध करू शकतो. तरुण वयामध्ये महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त दिसून येत असतात, त्यामुळे या आजाराचं लवकरात लवकर रोगनिदान करणं, त्याचा व्यवस्थित उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण पाहूया संधिवात हा आजार होण्यासाठी काय सर्वात महत्त्वाचे कारणीभूत घटक आहेत किंवा रिस्क फॅक्टर्स आहेत. संधिवात आजार होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ऑटोइम्युन डिसऑर्डर, म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच आपल्या शरीरावरती मारा करते, हमला करते, त्याच्यामुळे आपल्याला संधिवात आजार होत असतो. म्हणून आपण या आजाराचे लवकरात लवकर रोगनिदान करणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्या कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणाला जर संधिवात आजार झालेला असेल तर पुढच्या पिढीला हा आजार होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. म्हणून हा आजार एक अनुवंशिक आजार म्हणूनही कन्सिडर केला जातो. त्यानंतर एन्व्हायरमेंटल ट्रिगर्स म्हणजे वातावरणातील धूर किंवा वेगळी ॲलर्जी जर आपल्याला एखादी असेल तर त्यामुळे आपल्याला संधिवात आजार होऊ शकतो. जर आपण स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे कुठलेही आजार होण्यासाठी, म्हणून स्मोकिंग लगेचच बंद करणं अतिशय गरजेचं आहे. देन हार्मोनल फॅक्टर्समुळे आपल्याला संधिवात आजार होऊ शकतो. तर आता आपण पाहूयात संधिवात आजार झालेल्या व्यक्तींना किंवा पेशंटना काय काय चिन्ह लक्षणे दिसतात. ज्या लोकांना संधिवात आजार झालेला आहे त्यांच्या हातांचे बोटांचे जॉईंट्स, मनगटाचे जॉईंट, शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, अँकल जॉईंट हे सर्व प्रकारचे जॉईंट एका वेळेस स्टिफ होतात, म्हणजे एकदम आखडून जातात. त्या ठिकाणी सूज येत असते, वेदना होतात, पेन होतात आणि ऍक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन होत असतं. म्हणून हा आजार ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच अशा व्यक्तींना थकवा येणे, अशक्तपणा येणे किंवा रिड्यूस जॉईंट मुवमेंट म्हणजे हालचाल करण्यापासून रेस्ट्रिक्शन होतं, अशा प्रकारचे चिन्ह लक्षणे एकदम सिव्हिअर होत असतात आणि सकाळच्या वेळेस सर्वात जास्त सिव्हिअर कंडिशन असते. म्हणून आपण संधिवात या आजाराचं लवकरात लवकर रोगनिदान करून लगेचच उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून नंतरचे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. आता आपण पाहूया संधिवात हा आजार झालेल्या रुग्णांना काय काय तपासण्या करण्याची गरज असते, जेणेकरून संधिवात आजार झाल्यावर लगेचच रोगनिदान होऊन लगेचच उपचार केल्यास या आजाराचे कॉम्प्लिकेशन टाळले जाऊ शकतात. जेव्हा संधिवात हा आजार झालेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात असतो तेव्हा डॉक्टर पूर्ण क्लिनिकल एक्झामिनेशन करतात, कुठले कुठले जॉईंट्स अफेक्ट झालेले आहेत, पेन कुठल्या जॉईंटमधून होत आहे, स्वेलिंग, अशा प्रकारचे सर्व क्लिनिकल हिस्ट्री घेणं गरजेचं आहे, फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुढील काही तपासण्या करणं अत्यंत आवश्यक असतात. संधिवात या आजाराचं रोगनिदान करण्यासाठी काही ब्लड टेस्ट करणं आवश्यक असतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं CRP म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. जेव्हा जॉईंटला इन्फ्लामेशन झालेलं असतं, इन्फेक्शन झालेलं असतं, जॉईंट सुजलेले असतात तेव्हा CRP लेवल एकदम वाढलेली असते. त्यासोबतच ESR म्हणजे इरिथ्रोसेडिमेंटेशन रेट ही एक तपासणी करण्याची गरज असते, त्याची लेवल पण वाढलेली असते. देन रुमॅटिक फीवर ही एक तपासणी करण्याची गरज असते. अशा प्रकारच्या ब्लड टेस्ट करून रुमॅटिक आर्थरायटिस या आजाराचं रोगनिदान आपण करू शकतो. त्यासोबतच अशा रुग्णांचं एक्सरे किंवा MRI करून आर्थरायटिस या आजाराचं रोगनिदान केलं जातं. त्यासोबतच अशा रुग्णांना किती दिवसापासून त्रास होत आहे, कुठे कुठले जॉईंट्स इन्व्हॉल्व आहेत, किती सूज आहे, सकाळच्या टायमाला जर टेंडरनेस असेल किंवा जर खूप सूज असेल, दुखत असेल, अशा प्रकारची हिस्ट्री
संधिवात या आजाराचं रोगनिदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया संधिवात किंवा रुमॅटिक आर्थरायटिस झालेल्या रुग्णांना किंवा व्यक्तींना काय काय उपचाराची गरज असते। ज्या रुग्णांना संधिवात आजार झालेला असतो त्यांचे वेगवेगळे जॉइंट्स इन्व्हॉल्व झालेले असतात। हातांच्या बोटांचे जॉइंट्स, मनगटाचे जॉइंट्स, गुडघ्याचे जॉइंट्स किंवा शोल्डर जॉइंट किंवा अँकल जॉइंट, पायाचे जॉइंट, हे सर्व जॉइंट एकाच वेळी आपल्या शरीरातील सर्व जॉइंट एकाच वेळी अफेक्ट झालेले असतात। त्यांना सूज आलेले असते, इन्फ्लामेशन झालेलं असतं, कुठलंही काम करता येत नाही, चालता येत नाही, आपली कुठल्याही ऍक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन होऊन जातात। म्हणून त्यांना पेन कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून अशा व्यक्तींना पेन रिलीफ होण्यासाठी पेन किलर मेडिसिन देणं अत्यंत गरजेचं असतं। संधिवात झालेल्या रुग्णांना डिझीज मॉडिफाईंग ड्रग्ज देणं गरजेचं असतं। ॲज पर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन आपण ते दिलं पाहिजे। त्यासोबतच स्टिरॉइड्स किंवा ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं इंजेक्शन अशा रुग्णांना देण्यात येतं। सिव्हिअर कंडिशनमध्ये अशा रुग्णांना स्टिरॉइड्स मेडिसिन देणं अत्यंत आवश्यक असतं, जेणेकरून त्यांच्या जॉईंटची मोबिलिटी वाढेल, रेस्ट्रिक्शन कमी होईल, त्यांचं टेंडरनेस किंवा सूज कमी होण्यास मदत होईल, पेन कमी होईल। म्हणून अशा प्रकारचे मेडिसिन डॉक्टरच्या आदेशाने घेणं अत्यंत आवश्यक असतं। त्यासोबतच फिजिओथेरपी आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे। ज्या रुग्णांना संधिवात झालेला आहे, वेगवेगळे जॉईंट इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्यांची मोबिलिटी होत नाहीये, हालचाल होत नाहीये, पेन होत आहे, सूज होत आहे, अशा व्यक्तींनी प्रॉपर स्ट्रेंथिंग एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या जॉईंटची स्ट्रेंथिंग वाढेल, इंड्युरन्स वाढेल, त्यांची कॅपॅसिटी वाढेल, त्यामध्ये एनर्जी वाढेल। म्हणून आपण रोज रेग्युलर एक्सरसाइज करणं अतिशय महत्त्वाचं आहे। संधिवात झालेल्या रुग्णांचे सिम्पटम्स किंवा चिन्ह लक्षणं कमी करण्यासाठी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपलं नॉर्मल बॉडी वेट ठेवणं, ते अतिशय महत्त्वाचं आहे। जर आपलं वजन जास्त असेल तर ते आपलं वजन जॉईंटवरती प्रेशर क्रिएट करेल आणि आपले जॉईंट जास्त दुखतील, सुजतील। म्हणून आपलं नॉर्मल वजन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला आपलं वजन नॉर्मल ठेवायचं असेल, ते नॅचरली कसं नॉर्मल ठेवायचं असेल याच्या संदर्भात जर तुम्हाला नॉर्मल वजन ठेवायचं असेल, नॅचरली तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर मित्रांनो आपल्या घेऊनच भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती वजन कसं मेंटेन ठेवावं किंवा लठ्ठपणा कसा कमी करावा याच्या संदर्भात आपण व्हिडिओज बनवलेले आहेत, ते आपण पाहावेत, जेणेकरून तुमचं वजन नॉर्मल राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल। संधिवात या आजाराचे चिन्ह लक्षणं जर आपल्याला कमी करायचं असेल, सूज कमी करायचं असेल, वेदना कमी करायचं असेल, तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे दुसरा महत्त्वाचा घटक आहे ॲडिक्वेट न्यूट्रिशन, म्हणजे चांगला आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीनचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे। त्यासोबतच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, हिरवा भाजीपाला, पाण्याचं प्रमाण वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच चांगली झोप आणि विश्रांती जर घेतली तर आपले जॉईंटचं पेन कमी होण्यास मदत होईल, त्यांची सूज कमी होऊ शकते, त्यांचं इन्फ्लामेशन कमी होऊ शकतं। म्हणून अशा प्रकारची काळजी घेणं अतिशय महत्त्वाची असते। संधिवात या आजाराचे चिन्ह लक्षणं कमी करायचं असेल, त्याचे सिम्पटम्स सबसाईड करायचं असेल, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे स्ट्रेस मॅनेजमेंट। जर आपल्याला शारीरिक मानसिक जर ताणतणाव असेल तर तो आजार वाढत जातो, त्याची कॉम्प्लिकेशन वाढत असतात, सिम्पटम्स वाढत असतात। म्हणून स्ट्रेस न घेणं किंवा प्रॉपर मॅनेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्झम्पशन हे अवॉइड करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या आजाराची तीव्रता वाढणार नाही, तो आजार प्रतिबंध होईल किंवा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल। म्हणून अशा प्रकारची काळजी जर आपण घेतली तर आपण संधिवात या आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो। जर मित्रांनो आपण संधिवात या आजाराचं वेळेत ट्रीटमेंट केली नाही, लवकर रोगनिदान करून जर औषधोपचार जर व्यवस्थित केला नाही, तर आपले जॉईंट डिफॉर्मिटी होऊ शकते, मोबिलिटी कमी होऊ शकते, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस आपल्याला होऊ शकतं किंवा त्यासोबतच हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपली क्वालिटी लाईफ रिड्यूस होऊ शकते। म्हणून वेगळीच या आजाराचा उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो किंवा प्रतिबंध करू शकतो। जर मित्रांनो आपले जॉईंट्स खूप दुखत असेल, सर्व जॉईंट्स स्टिफ झालेले असतील, सूज आलेलं असेल, मोबिलिटी जर रेस्ट्रिक्शन झालेलं असेल आणि खूप जास्त वेदना होत असेल, तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते सिम्पटम्स वाढणार नाहीत किंवा वेगळे कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण टाळू शकतो। रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक क्रोनिक कंडिशन आहे। जर या आजाराचं वेळीच रोगनिदान आणि उपचार झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। जर आपण वेगवेगळ्या फिजिओथेरपी, स्ट्रेंथिंग एक्सरसाइजेस जर आपण फॉलो केल्या, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, व्यवस्थित आहार घेतला, झोप घेतली, विश्रांती घेतली, स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सर्व जर घटक आपण व्यवस्थित पाळले, तंतोतंत सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आपण चांगली क्वालिटी लाईफ जगू शकतो। तर मित्रांनो संधिवात झालेल्या व्यक्तींनी काय काय स्ट्रेंथनिंग किंवा फिजिओथेरपी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे याच्या संदर्भात लवकरच आपण घेऊनच भरारी या चॅनलवरती आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहे। तोपर्यंत आपली काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, चांगला आहार घ्या, फिजिओथेरपी करा, स्ट्रेंथिंग एक्सरसाइजेस करा। चांगला आहार घेतल्यामुळे तुमचा आजार बरा होण्यास मदत होत असते। म्हणून अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।